आधीच्या भागात आपण पाहिले की सुधाचा आत्मा सूरजला त्याची पूर्व कहाणी सांगत होता. आता पुढे. कुणालच्या आईवडिलांना मी बघताक्षणी पसंत पडले. त्यांनी आमच्या लग्नाची तारीख नक्की केली व आमच्या लग्नाचा दिवस आला. आम्ही दोघे खूप खुश होतो. घरची मंडळीसुद्धा खुश होती. मी लग्नाच्या दिवशी खूपच सुंदर दिसत होते. कुणालला तर असे झाले होते की कधी लग्नाच्या विधी होतात आणि तो मला त्याच्या बाहुपाशात घेतो. आमचे लग्न झाले आणि कुणालच्या काकी मला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन आल्या. त्याच्या बहिणींनी बेड गुलाबाच्या पाकळ्याने सजवला होता व बेडच्या आजूबाजूला मोगऱ्याचे गजरे सोडले होते. मोगऱ्याचा सुगंध बेडरूममध्ये पसरला होता आणि मन मोहित करत होता. माझ्या मनात पण लग्नाच्या पहिल्या रात्रीची उत्सुकता होती. मनात हजारो स्वप्ने घेऊन मी कुणालची वाट बघत होते. पण काय माहीत होते, नियतीच्या मनात आमच्यासाठी काहीतरी खूप भयंकर लिहिले होते. कुणाल रूममध्ये आला. मी लाल रंगाचा शालू नेसले होते व डोक्यात मोगऱ्याचे गजरे मारले होते. कुणाल आला व माझ्या बाजूला बसला. त्याचा तो परफ्यूमचा मादक सुवासाने माझ्या रोमरोमात कामाग्नी चेतवत होता. कुणालने माझ्या कमरेत हात घातला व मला त्याच्या बाहुपाशात घेतले व मनमुराद चुंबन घेऊ लागला. मी सुद्धा त्याला प्रतिसाद देत होते. आमच्या वैवाहिक जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. तेवढ्यात बेडरूमच्या मागच्या खिडकीतून चा दरवाजा उघडला आणि 2 पुरुष रूममध्ये आले. त्यांना पाहून मला धक्काच बसला. समजत नव्हते की हे काय चालले आहे. त्यांना पाहून कुणाल ओरडला. म्हणाला, सुनील आणि रितेश, तुम्ही इकडे दोघे काय करत आहात? तुम्हाला माहीत आहे ना, माझे लग्न झाले आहे व आज माझी पहिली रात्र आहे. ते ऐकून सुनील म्हणाला, हो, आम्हाला माहीत आहे, म्हणून तर आम्ही इकडे आलो आहे. आणि ते दोघे माझ्याकडे वरपासून खालपर्यंत अतिशय घाणेरड्या नजरेने पाहू लागले. कुणाल च्या बोलण्यावरून समजले होते की ह्या दोघांना तो चांगलेच ओळखत होता. तुम्ही दोघे काय बरळत आहात? चला चालते व्हा इकडनं, कुणाल म्हणाला. त्यावर ते दोघे जोरजोरात हसू लागले. सुनील म्हणाला, तू विसरलास आपल्यामध्ये काय, त्या दिवशी बारमध्ये काय ठरले होते? रितेश, जरा याला आठवण करून दे बरं, रितेश म्हणाला. त्या दिवशी आपण दारू प्यायला बसलो होतो तेव्हा तू म्हणाला होतास की आपल्या तिघांची पण लग्न झाली की पहिली मधुचंद्राची रात्र आपण एकत्र साजरी करायची म्हणून. त्याबरोबर कुणालला त्यांचे त्या दिवशीचे बारमधले बोलणे आठवले. हे 2 मित्र त्याला बारमध्येच भेटले होते. ते दोघेही कुणालकडून दारूचे पैसे घेत नसत. त्यांना वाटायचे हा श्रीमंत बापाचा मुलगा आहे, कधीतरी ह्याच्याकडून काही फायदा घेता येईल. असे कपटी विचार ह्या दोघांच्या मनात होते. पण कोणाला काय माहीत होते की कुणाल आणि सुधाला त्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे ते. एक दिवस ते दोघे खूप दारू प्याले होते आणि काहीतरी बरळत होते. सुनील बोलू लागला, अरे कुणाल, तू तर श्रीमंत बापाचा मुलगा आहेस. कोणती पण सुंदर बायको तुला बायको म्हणून मिळेल. पण मला नाही वाटत की आमचे लग्न पण होईल. आम्ही गरीब आहोत. आम्हाला कोण मुलगी देणार? आम्ही आयुष्यभरासाठी असेच राहणार. तो खोटे अश्रू गाळू लागला आणि बोलत होता. त्याच्या मनामध्ये कपट होते. कुणाल त्या दिवशी खूपच प्याला होता. तो त्यांना म्हणाला, एवढीच का आपली मैत्री? रोज तुम्ही मला दारू पाजता आणि एवढंही मी तुमच्यासाठी करणार नाही का? ते उत्सुकतेने कुणालकडे पाहू लागले की आता ह्याच्या मनात नक्की काय आहे, तो असे काय करणार आहे आपल्यासाठी. दारूच्या नशेत तो बोलत होता, जेव्हा माझं लग्न होईल ना, तेव्हा आपण मधुचंद्राची रात्र एकत्र घालवायची माझ्या बेडरूममध्ये, तेही एकाच मुलीसोबत. हे ऐकून ते दोघे खूप खुश झाले. तो पुढे म्हणू लागला, आपल्या तिघांचे जेव्हा लग्न होईल तेव्हा तिघांनी पण हा रूल फॉलो करायचा. त्यांना ह्या एका मूर्खपणाच्या बोलण्यामुळे भविष्यामध्ये काय भोगावे लागणार आहे
व नियती त्याच्याशी काय खेळ खेळणार आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. थोड्या दिवसांनी त्याने बारमध्ये जाणे कमी केले. नंतर तो अजिबातच त्या दोघांना भेटला नाही. असे दिवस चालले होते आणि तब्बल 6 महिन्याने मी त्याला भेटले व आमचे लग्न ठरले, सुधा बोलत होती. सुधा एका कोपऱ्यात उभी राहून सतत देवाचा धावा करत होती. भीतीने तिचे पाणी पाणी होत होते. तिला आठवलं, काही आठवलं का रे तुला? सुनीलने तोंडात गुटख्याची पुडी ओतली आणि त्याला विचारू लागला. अरे, मी त्या दिवशी सगळे दारूच्या नशेत बोलत होतो. मी तेव्हा शुद्धीत नव्हतो. तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलवेन. रितेश म्हणाला. ही सगळी आयडिया तुझीच होती ना? आणि तूच आता सगळे विसरलास? तुम्ही मला जी फुकटची दारू पाजली ती अशी वसूल करणार आहात का? कुणालने विचारले. हो, तसे समज हवे तर, सुनील बोलला. दोघे जोरजोरात हसू लागले. रितेश म्हणाला, आपण एक काम करूया, आपण टॉस करूया. जो जिंकेल तो पहिलं हिच्याशी संभोग करणार. हे ऐकून कुणालची तर सटकली. त्याने रितेशची कॉलर पकडून तो त्याला मारू लागला. सुनीलने बाजूच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट घेतला आणि कुणालच्या डोक्यात घातला. कुणालच्या डोक्यातून भळाभळा रक्त येऊ लागले. तरी तो जीवाच्या आकांताने प्रतिकार करत होता. पण एका पॉईंटला जाऊन त्याची सर्व शक्ती संपली व तो जमिनीवर पडला. सुधा रडून रडून त्याच्याकडे दयेची भीक मागत होती. खूप गयावया करत होती, पण त्या नराधमांना तिची दया नाही आली. सुनील तिच्याजवळ गेला व त्याने तिची साडी काढली. तिने खूप प्रतिकार केला, पण सगळे निष्फळ होते. तो तिच्या शरीरावर एखाद्या श्वापदाप्रमाणे तुटून पडला व तिच्या नाजूक गोऱ्यापान शरीराचे लचके तोडू लागला. ती ओरडत होती, किंचाळत होती, पण त्याला तिची दया नाही आली. रितेश त्या दोघांकडे आधाशासारखे पाहत होता. स्वतःच्या संधीची वाट पाहत होता. लग्नाची पहिली रात्र एखाद्या मुलीच्या जीवनात किती सुख आणते. 2 जीवांना तनानेच नव्हे तर मनानेही जवळ आणते. 2 प्रेमयुगुलांच्या मिलनाची रात्र असते. पण कुणाल आणि सुधाच्या आयुष्यातील ही काळ रात्र बनली होती. सुद्धा आता प्रतिकार करून दमली होती. तिची सर्व शक्ती संपली होती. सुनीलने तिला मनसोक्त उपभोगले आणि आता रितेश तिच्यावर तुटून पडला. एका राक्षसासारखा तोही तिचे लचके तोडत होता. तिची शरीराचीच नाही तर तिचे मनही घायाळ झाले होते. थोडा वेळ गेला आणि कुणालच्या शरीराची हालचाल होऊ लागली. सुनीलने ते पाहिले. त्याला वाटले, जर आता हा उठला तर नक्कीच पोलिसांना बोलवेल. त्याने बाजूला पडलेला फ्लॉवर पॉट घेतला आणि त्याच्या डोक्यात 7 ते 8 वेळा वार केला. तो वार कुणालच्या वर्मी लागला आणि त्याने प्राण सोडला. सुधाने खूप आकांड तांडव केला, पण काहीच उपयोग झाला नाही. भातुकलीचा खेळ केव्हाच विस्कटला होता. त्या दोघांनी तिला रात्रभर आळीपाळीने खूप उपभोगले. पहाटेच्या वेळी कधीतरी ते आले त्या रस्त्याने निघून गेले. ती तशी एका मृतदेहाप्रमाणे पडून होती. घरातल्या कुणालाही खोलीत काय चालू होते याचा थांगपत्ता नव्हता. कुणालची बेडरूम वरच्या मजल्यावर अगदी एका बाजूला होती. त्यात लग्नाच्या धावपळीत सगळे एवढे दमले होते की गाढ झोपले होते. तिने मनोमन विचार केला, मी या दोघांना धडा शिकवणार. पण ते दोघं कोण होते हे तिला माहीत नव्हते. आणि काय उपयोग होता? कुणाल तर परत कधीच येणार नव्हता. ती उठली आणि तिने लाल शालू घेतला व पंख्याला गुंडाळून गळफास लावून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उशिरा उठले. नाश्त्यासाठी सगळे डायनिंग टेबलवर जमा झाले. बाबा विचारू लागले, अरे, अजून कुणाल उठला नाही का? कुणालची आई म्हणाली, नाही, झोपू दे त्याला. काल दगदगीमुळे ते दमले असतील, झोपू दे त्यांना. सगळ्यांचा नाश्ता आवरला तरी कुणाल आणि सुनबाई उठली नाही, म्हणून कुणालची आई त्यांना उठवायला गेली. ती दरवाजा वाजवत होती, पण कोणाचाही काहीच प्रतिसाद आला नाही. आता मात्र त्या घाबरल्या. त्यांनी कुणालच्या बाबांना आवाज दिला.
ते सुद्धा प्रयत्न करत होते, पण आतून कुणाचाही रिस्पॉन्स येत नव्हता. शेवटी कुणालचे बाबा आणि काकांनी दरवाजा तोडला आणि आतले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्ताच्या थारोळ्यात कुणाल पडला होता आणि सुधाने आपल्या शालूचा गळफास लावला होता. ते भयानक दृश्य पाहून कुणालची आई जोरजोरात किंचाळू लागली आणि भोवळ येऊन खाली पडली. लगेच पोलिसांना कॉल लावला. ते ताबडतोब घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा केला. दोन्ही बॉड्या ताब्यात घेतल्या. पोस्टमॉर्टम झाल्यावर कळवू असे सांगून निघून गेले. या घटनेला आता 1 महिना झाला तरी काहीच कळले नव्हते. असेच दिवस जात होते. एके दिवशी सुनील व रितेश रिक्षाने घरी चालले होते. रिक्षा रितेशची होती आणि ते दोघं एका पत्र्याच्या घरात एकत्र राहत होते. रिक्षा चालवता चालवता अचानक रितेशने रिक्षा थांबवली. सुनीलने विचारले, काय झाले? कशाला थांबवली गाडी? तो म्हणाला, ते बघ, रस्त्याच्या कडेला एक बाई पडली आहे. ती मेली आहे की जिवंत आहे कळायला मार्ग नाही. सुनील म्हणाला, चल बघूया. आयतं बाकरू गळायला लागला आहे, संधीचा फायदा घेऊया. रितेश म्हणाला, नको नको, आज अमावस्या आहे. अमावस्येची रात्र आहे. एखादी हळद वगैरे असेल तर आपण नको जायला. ह्यावर सुरेश त्याला म्हणाला, अरे गप्प बस, हळद वगैरे असे काही नसते. खूप दिवसापासून बाई भोगली नाही. त्या कुणालची बायको का आयटम होती ना? असे म्हणत सुनीलने त्या बाईला सरळ केले. ती अतिशय सुंदर गोरीपान स्त्री होती. गुलाबी ओठ, मादक शरीर. तिला पाहून सुनीलचे बाण हरपले. पण रितेशला असे वाटत होते की तिला कुठेतरी पाहिले आहे. सुनीलने रितेशला सांगितले, हिला उचलून आपण घरी नेऊया. रितेशच्या मनात एक भीती होती, पण सुनीलच्या हट्टापुढे त्याचे काही चालणार नाही. रितेशने आणि सुनीलने तिला उचलले आणि रिक्षात बसवले. रिक्षा आता घराकडे जाऊ लागली. सुनीलने तिला घरात नेले आणि एका बेडवर नेऊन टाकले आणि दरवाजा लावून घेतला. आणि तो तिचा पदर काढणार तेवढ्यात तिने डोळे उघडले. डोळे उघडताच सुनील दचकून बाजूला झाला. तिच्या काळ्या गडद डोळ्याकडे बघून त्याची दारू उतरली. तो गर्भगळीत झाला. तिच्या त्या काळ्या डोळ्यामध्ये आता रक्त उतरू लागले होते. दोघेही खूप घाबरले. त्यांना कळले होते की ही सुधा आहे. तिचा चेहरा कुरूप होत चालला होता. ते दोघे दरवाजाच्या दिशेने धावू लागले. पण दरवाजा एवढा जाम बंद झाला होता की ते खोलणे केवळ अशक्य होते. ती जोरजोरात हसू लागली. म्हणाली, कुठे चाललात? आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. आपण तिघांनी मिळून साजरी करायची आहे. ते दोघे तिची गयावया करू लागले. तिची माफी मागू लागले. सुनील म्हणाला, आम्हाला माफ कर. खूप मोठी चूक झाली आमच्याकडून. परत आम्ही असे नाही वागणार. आणि दोघेही रडू लागले. सुधा त्यांना म्हणाली, मी पण खूप गयावया केल्या होत्या. दयेची भीक पण मागितली होती, पण तुम्हाला दया नाही आली. हाल होऊन आम्ही या जगाचा निरोप घेतला. तिचे रूप अचानक खूप बदलले गेले आणि ती एखाद्या पिशाच्यासारखी दिसू लागली. तिला पाहून दोघांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दोघांनीही प्राण सोडले. तिचा बदला पूर्ण झाला होता, पण पुरुष जातीवरचा तिचा राग कमी झाला नव्हता. तिने ठरवले की जो कोणी तुझ्या रूपावर भाळून तिच्याशी लग्न करेल त्या प्रत्येक पुरुषाला ती संपवणार. तुला पण मी आता जिवंत सोडणार नाही सूरज, असे म्हणून तिने त्याच्यावर उडी घातली, पण ती शॉक लागल्यासारखी बाजूला फेकली गेली. सूरज तिला म्हणाला, हे बघ, मला तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटले. तुला जर असे वाटत असेल की मी तुझ्या रूपावर भाळून तुझ्यासोबत लग्न केले तर हा तुझा गैरसमज आहे. मला एकंदर तुझी परिस्थिती पाहून त्यावेळी खूप दुःख वाटले आणि तुझ्यावर कळत नकळत एक अनामिक आपुलकी व प्रेम निर्माण झाले. तू तुझा बदला घेतलास त्या दोघांचा जीव घेऊन. तुझ्यासोबत जे झाले ते नक्कीच खूप निर्दयी व अमानुष कृत्य होते. त्याला काही अंशी तुझा नवरा पण जबाबदार आहे, कारण तो दारूमुळे वाईट लोकांच्या संगतीला लागला होता आणि त्याच्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली. ते विसरून चालणार नाही.
तू गुन्हेगारांना शिक्षा दिलीस, पण आता जे तू करत आहेस ते चुकीचे आहे. नाहक निरपराध लोकांचे तू बळी घेत आहेस आणि त्यात त्यांची काहीच चूक नसताना. सूरज म्हणत होता, मला असे वाटते की जे झाले ते झाले, पण ह्यापुढे तू असे करू नको आणि ह्या जगाचा आता निरोप घे. तिला सूरज जे बोलत होता ते आता पटत होते. तिच्या त्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये त्याला पश्चातापाचे अश्रू दिसत होते. ती एका धुरासारखी हवेत विलीन झाली, ती परत कधीच न येण्यासाठी. आता अंधाराचे सावट झूर झाले होते आणि त्याची जागा सूर्यप्रकाशाच्या कोवळ्या किरणांनी घेतली होती. तर मित्रमैत्रिणींनो, मी आशा करते तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि कमेंट द्यायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय.